जय भीम जय शिवराय मित्रांनो, कशा सगळे बरे आहात ना। पुन्हा एकदा स्वागत करत आहेत माझ्या कोकणकर प्रतिक्रिया यूट्यूब चॅनलवरती। तो मित्रांनो, मी आता चाललो आहे तो लांजाला। थोडंसं काम आहे आपलं लांजामध्ये, एक आपल्याला 1 तास लागेल। ते काम आटपून आपण पुन्हा घरी येऊ। तोपर्यंत हा आमच्या जरा गावातला एक व्ह्यू बघा, मला दाखवतो। इथे आमचा छोटा बंधारा आहे, पाहू शकता। स्टार्टिंगला तो इथे बांधला होता या साईडला, परंतु ते पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे तो परत थोडासा पावसामध्ये त्याची नुकसानी झाली होती। त्यानंतरला आपण आता ह्या वर्षी हा इथे नवीन बांधला आहे। हे बघा ह्या साईडला। मित्रांनो, आपली गाडी आहे या साईडला। ह्या साईडला आपल्याला जायचं आहे लांजाला, आणि आपला गाव इकडे आहे। आपली वाडी इकडे वरती आहे या साईडला। ह्या साईडला वरच्या साईडला आपली वाडी आहे, आणि हे रिक्षावाले आहे, त्यामुळे त्या वाडीतलीच रिक्षा होती। सो चला आपण जाऊया लांजाच्या दिशेने। समोरचा व्ह्यू बघा, किती सुंदर दिसतोय। आहे इथे वनगुळे आणि कुव्याच्या सीमेवरती आहे। सो तुम्ही पाठीमागे बघू शकता की आमचा जो वनगुळ्याचा म्हणजे ग्रामपंचायतीचा जो रोड आहे तो कशा पद्धतीने एकदम क्लीन आणि स्वच्छ आहे। तिथे कुठे खड्डा बिड्डा तुम्हाला मिळणार नाही। आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलात, हा बघा, इथून कुवा म्हणजे नगर परिषद चालू होतं। सो तुम्हाला दाखवतो मी, पहा कशा पद्धतीने खड्डे आहेत तिथे। आम्हाला डेली या खड्ड्यांना फेस करावा लागतो। पहा हा मोठा किती खड्डा आहे बघा। पाऊस जोरात पडला तर हे खड्डे दिसत सुद्धा नाही काही वेळेस, पाहू शकता। कशा पद्धतीने आहे। जर मोठा पाऊस आला तर हे खड्डे अजिबात दिसत नाहीत। हालत बेकार होते, गाडी एवढी हबकते ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो, खूप खूप। हे बघा, तो ह्याच्यावरती जर नगर परिषद किंवा जर कुव्याचे नगरसेवक असेल त्यांना रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर ह्या पावसाळा झाल्याच्या नंतर हे रोडचं काम चालू करा, जेणेकरून हा रोड व्यवस्थित व्हावा आणि आमच्या नागरिकांची जी अशी हालत होते ती दूर करावी, एवढंच माझं म्हणणं आहे। हे बघा मित्रांनो, आता मला वाटतं बहुतेक हे जे चिरे आणले आहेत ते चिरे नक्की ह्या डबरामध्ये त्याची विल्हेवाट लावणार असं तरी थोडक्यात मला दिसून येत आहे। आणि तात्पुरता का होईना तो रोड करणार आहेत असं तरी मला दिसून येत आहे थोडं। मित्रांनो, मी आता आहे मुंबई गोवा हायवेवरती।
या साईडला पाहू शकता तुम्ही मुंबई गोवा हायवे आहे, बरोबर पाहू शकता. हा लांजाला जाणारा रोड आहे आणि इथे कुव्यामधला पेट्रोल पंप आहे. आणि या साईडला बघायला गेलं तर हा गोव्याच्या दिशेने जाणारा रोड आहे. आणि हा रोड जो जातो तो आमच्या वनगोव्याच्या दिशेने जातो. आणि ह्या साईडला पेट्रोल पंप आहे आणि आपल्याला जायचं आहे तर ह्या दिशेने जायचं आहे. चला. मित्रांनो, कोण कोण ह्या कॉलेजमधून किंवा शाळेमधून शिकून गेलाय त्यांनी नक्की कमेंट्स करा. आपण आलो आहे घरी. तो आपण बाजार करायला गेलो होतो, छोटा मोठा बाजार पाहू शकता. हे आहेत बाबूचे ड्रॉइंग किट आणि आईनं तेलपिशवी आणायला सांगितली होती, ती तेलपिशवी आहे. आणि हे चिकन आणायला सांगितलं होतं, ते चिकन आहे. मित्रांनो, आपण चिकन आणलं होतं. साधारण आपण याचा वेट केला होता तेव्हा आपण एक 2.5 किलोची होती. ते सगळं जाऊन वगैरे 1-2 किलो आपल्याला पडलं असेल चिकन. तर आपण आता हे कापायला घेऊया, चिकन कटिंग करायला घेऊया. आपण याच्यामध्ये काढलं चिकन आणि आपल्याकडे कैची आहे. हे आपल्याला व्हेजिटेबल किंवा चिकन वगैरे असेल ते कापण्यासाठी स्पेशली आणलेली आहे कैची. हे बघा, चिकन आहे. साधारण 1-2 किलो तरी चिकन पडलं आहे. 2.5 किलो कोंबडी घेतली होती आपण. आणि आपण आता चिकन कापून घेऊया. त्यानंतर आपण आपल्या 1 ते 1.5 तासामध्ये आपलं चिकन रेडी होईल. हाय बाबा, काय होतंय? कर.
मॅरिनेशन करायला ठेवलं होतं हे बघायचं इकडे. आणि ह्या साईडला चिकन रेडी होतं. हा हे ग्रेव्ही आहे आणि ते फ्राय बनवणार आहे. सो मित्रांनो आपलं चिकन होतंय तोपर्यंत आपण थोडे बाहेरच्या साईडला आपण बसूया. आता माझा जो भाचा आला आहे स्मिथ, त्यानं बघा एक ड्रॉइंग केलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी ड्रॉइंग आहे, दाखवतो मी तुम्हाला. ड्रॉइंग दाखव. कोणाचा ड्रॉइंग काढलायस तू? बायो. आमची जी आजी होती ना तिचं ड्रॉइंग काढलंय. हा सेम टू सेम लुक आहे, पण थोडंफार चेंजेस आहे, पण ओके आहे. छान ड्रॉइंग आहे. तिचा खरा लुक मी दाखवतो तुम्हाला. हा बघा, ही सेम टू सेम ड्रॉइंग काढतोय तो. नवीनच किट आणलं होतं आज त्याच्यासाठी गिफ्ट. आहे आणि आम्ही जेवायला स्टार्ट करतोय. हे बघा, चिकन आहे, चपाती आहे, कांदा आहे, लिंबू आहे आणि भात आहे. हा बघा, इकडे स्मिथ आहे, जेवायला आहे. मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टेक केअर.